मी अजित पाटील, जनरल सेक्रेटरी डॉक्टर PDMC अमरावती। आणि आज जो आम्ही हा शांतता मोर्चा याला म्हणता येईल हा जो काढला आहे, हा मुख्यतः याच्यासाठी काढला आहे की माझ्या बहिणींचं म्हणजे ज्या काही माझ्या डॉक्टर बहिणी होत आहेत त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी त्यांची सुरक्षेवर प्रश्न उभा राहिलेला आहे। 9 ऑगस्टला जी घटना घडलेली आहे कोलकाता येथे, त्या बहिणीची जी माझी बहिणीसारखी होती माझ्या, ती 36 तासाची ड्युटी करून त्या ठिकाणी आराम करण्यासाठी सेमिनार रूममध्ये बसली आणि त्या ठिकाणी तिचा डोळा लागला असावा कदाचित। आणि सकाळी तिचे आईवडील घरी असताना तिच्या आईवडिलांना वाटलं असेल की माझी मुलगी त्या ठिकाणी सर्व्हिस देते, माझी मुलगी लोकांची सेवा देते, आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना जेव्हा कॉल येतो हॉस्पिटल म्हणून की तुमच्या मुलीने सुसाईड केलेलं आहे आणि सुसाईड केलेलं आहे हे कळल्यानंतर ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये धावत पळत येतात आणि पळत आल्यानंतर तेव्हा त्या ठिकाणी त्यांना भेटू देखील दिलं जात नाही। 3 तासापर्यंत त्यांना ताटकळत उभं केलं जातं आणि नंतर त्यांना कळून चुकतं की त्यांच्या मुलीने सुसाईड नव्हे तर त्यांच्या मुलीचा हा गँग रेप झालेला आहे आणि त्यानंतर तिचा मर्डर देखील करण्यात आलेला आहे। यामागं कोण आहे काय याची चौकशी तर निश्चितपणे झालीच पाहिजे, पण यानंतर अशी कुठलीही घटना डॉक्टरांच्या बाबतीत नाही तर कोणत्याही मुलीबाबतीत घडू नये हे असं माझं म्हणणं आहे। आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जो कायदा आहे तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट करण्यात यावा आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने जी आहे सगळ्या देशभरामध्ये झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि त्यासाठीच आम्ही हा आजचा जो मोर्चा वगैरे काढला होता। मी डॉक्टर बसंत लुंगे, सेंट्रल वर्किंग कमिटी मेंबर, इंडियन मेडिकल असोसिएशन, हेडक्वार्टर न्यू दिल्ली। जो 9 ऑगस्टला जो इन्सिडन्स घडला आहे तो अतिशय वाईट पद्धतीनं आमच्या एक लहान बहिणीवर, आमच्यासारख्यांच्या मुलीवर असा अतिप्रसंग, आणि तो प्रसंग विशद करणं आईवडिलांना कठीण आहे आणि आमच्या फॅटर्निटीच्या कुणालाही असं जर विचारलं तर सांगू शकत नाही। इतक्या अशा फार घृणास्पद पद्धतीनं रेप करण्यात आला आणि त्यानंतर तिचा गळा घोटून डेथ झाला म्हणा किंवा तिला मारण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ॲडमिनिस्ट्रेशननी अजूनपर्यंत जो कल्प्रिट आहे तो कल्प्रिट अजूनपर्यंत पुढे आला नाही आणि हे पूर्णतः गँग रेप आहे अशा पद्धतीचं सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळं निघालं आहे। एवढं असताना अशा पद्धतीत हा ॲक्ट सरांनी आता सांगितलं, डॉक्टर A.T. देशमुखांनी सांगितलं सेंट्रल ॲक्ट यायला पाहिजे, पण ॲक्ट येणं महत्त्वाचं नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि इतकं कडक इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे की जेणेकरून मेडिकल फॅटर्निटीच्या एक डॉक्टरवर असा प्रसंग कधी येऊ नये आणि आला तर कशा पद्धतीनं पनिशमेंट मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भारतभर पूर्ण निदर्शनं सुरू आहे। सगळ्या ब्रांचचे आमचे जे मेंबर आहे आपले मेडिकल असोसिएशनचे सगळे प्रोटेस्ट करतात आहे, कॅन्डल मार्च काढतात आहे, शांततेच्या मार्गानं काढतात आहे। आणि 15 ऑगस्टला जो शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्च कलकत्त्यात काढला होता तो कॅन्डल मार्च उधळून लावणे आणि डॉक्टरांना मारणे आणि पुरावे नष्ट करणे याच्यापेक्षा आणखी घृणास्पद कृत्य समाजातल्या काही कल्प्रिटकडून घडत आहे, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जेणेकरून पुढे कोणी अशा पद्धतीचा बिहेव डॉक्टर लोकांसोबत कोणी करणार नाही, एवढं या प्रसंगी मी बोलतो।